मध्ये रंगतो. प्रपंचातले नाना विषय त्या विषयात रंगतो, भोगात रंगतो. परमात्माच्या भजनामध्ये रंगत नाही. ही मोठी दुःस्थिती आहे. अनेक जन्म घेत आलेला जीव आणि संसार करत आलेला आहे, तरी तो संसार सोडूशी वाटत नाही, देवाचं भजन करूशी वाटत नाही. म्हणजे देवाच्या भजनामध्ये त्याची प्रवृत्ती होत नाही आणि संसार करायचे तो सोडत नाही. आनंद सुख शांती वास्तवता या संसारात त्याला काही मिळत नाही, तरी पण हा सोडत नाही. ही मोठी वाईट स्थिती आहे. परंतु कोणा एखाद्या भाग्यवानाचं जर असं झालं, देवाच्या नामाच्या ठिकाणी मन रंगले आणि त्याच्या स्वरूपामध्ये चित्त स्थिर झाले, म्हणजे कोणत्याच विषयाकडे ते जात नाही, कोणताच विषय त्याचा होत नाही, विषय तो त्यांचा झाला नाही. या प्रकारे झाले काही भक्तीची अगदी शेवटची स्थिती आहे. भक्ती करणाऱ्या भक्तांनो या स्थितीपर्यंत पोचायला पाहिजे, या स्थितीत जायला पाहिजे. आपलं नामाच्या ठिकाणी चित्त रंगलं पाहिजे, सतत नाम जिभेतून यायला पाहिजे. भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी सारखं मन लागलं पाहिजे. याचाच अर्थ संसाराचा विसर पडला पाहिजे. संसार मग काही सुद्धा त्याच्याजवळ राहिलं नाही पाहिजे, केवळ स्वरूप स्थिती. आणि ही ज्या वेळेला स्थिती लागते त्यावेळेला काय होतो, म्हणजे तो पूर्ण झाला असं मानला जातो. म्हणजे काय होतं, अभंगाच्या तिसऱ्याकडे झाले भोजन सेवे झाले भोजन सिद्ध होतो. इच्छा राहिली नाही, म्हणजे चिरा पूर्ण ठेला इच्छे. इच्छेवर धोंडा पडतो म्हणजे इच्छा राहत नाही.
किती वाढणारानं आग्रह केला तरी तो घेत नाही. तो स्पष्ट बोलतो आता इच्छा नाही, आता प्रयास करू नका, आता खाल्लं जाणार नाही. तरी आग्रह करतात, पर आडवा पडतो ताटावर, नका नका. जिलबीचा येडा पार घाशापर्यंत आलाय. आता नका. इच्छा राहत नाही. इच्छा न राहणं हे तृप्तीचं लक्षण आहे. लक्षण काय? झाली याच्या आयुष्य अंगा येते उद्गार म्हणजे ढेकर. खाणारा मन ढेकर देत राहत. ढेकरी दिसे भोजन असे साचे नाही तरी काचे कुंथाकुंथी. ढेकर झाले म्हणजे माणसानं जेवण पुरं करावं, पुन्हा खात बसून मरल. काही माणसं ढेकर आल्यानंतर खातात, त्याचा परिणाम रात्रीमध्ये तणाव द्यायला लागतात. बस इच्छा संपली. ढेकर हे तृप्तीच द्योतक आहे. झाली याची आईशी अंग येते उद्गार. त्याचप्रमाणे भक्तिशास्त्रामध्ये परमामृताचं भोजन झालं हे सिद्ध होत केव्हा? या स्थितीवर येऊन तुम्ही या तेव्हा. जर नामानं अशी स्थिती प्राप्त होईल, तुमचं मन रंगेल, नाम सोडणार नाही आणि संसाराचे विषय येणार नाहीत. परमात्म्याच्या स्वरूपाच्या भक्तिचित्त वृत्ती रंगून जाईल, स्थिर होईल, म्हणजे दुसरा कोणी विषय येत नाही. या स्थितीतले महाराजांचे उद्गार आहे. कृतकृत्य झालो इच्छा केली झालोय. कामनाई कामनाई झालो काही कामा, झालो काही कामा, झालो काही कामा. कामनाई कामनाई झालो काही कामा, झालो काही कामा. इच्छा नाही. रिकामा झालो. आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा. तृष्णेच्या म्हणजे आशेच्या धावा संपल्या, म्हणजे इच्छा राहिली नाही. आणि हे नामाच्या या स्थितीनं इथपर्यंत पोचता येतं. तर ज्ञानाच्या अंगानं भगवत रूपता प्राप्त करता येते. तिथं सुद्धा आनंद बाबती ही स्थिती येते. त्याचप्रमाणे हा सुद्धा नामाच्या योगानं या स्थितीपर्यंत जातो, म्हणजे समाधीपर्यंत जाऊन पोहोचतो. समाधी या शब्दाचा अर्थ चित्ताची स्थिरता लाभते. मग काही करायचे त्याला राहत नाही. कृतम कृत्यम प्राप्य प्रापण्य. करायचं ते केलं, मिळेल ते मिळेल असं सिद्ध होत. म्हणजे काय होत? म्हणजे शेवट जाऊ हा जीवरूपी सुख ब्रह्मसुखाला प्राप्त होत. त्याच्या या करण्याला परमात्म्याची प्राप्ती म्हणजे प्राप्ती होते.
आणि त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही हे अभंगाच्या शेवटच्या सुख भेटो आले सुखा सुख भेटो आले सुखा सुख भेटो आले सुखा निध सापडला मुखा निध सापडला मुखा जीव हा सुखरूप आहे कारण परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा जसा सुखरूप तसा जीवही सुखरूप आहे. पण या भक्तीच्या अंगानं म्हणजे भक्ती केल्यानंतर ती स्थिती प्राप्त होते. त्या स्थितीच्या नंतर तो त्या परमात्म्याला प्राप्त होत. म्हणजे याचा अर्थ जीवरूपी हे सुख त्या ब्रह्मसुखाला प्राप्त होत. सुख भेटू आले सुखा. हा जीव आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो, परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. त्याच्यातून काय होतं, त्याच्यातून ही सिद्ध होती याला परमात्रूपी ठेवा सापडला. तिथं सापडला मुखा. कशाने? केवळ भगवंताचं नाम केलं सापडला मुखा. म्हणजे मुखानं परमात्म्याची भक्ती म्हणजे नाम घेतल्यानंतर एवढं त्याला फळ प्राप्त होतं. विठाला विठाला त्यानंतर त्याच्या आनंदाला पारावारा राहत नाही. तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा. नाही आनंदाशी डोळा सांगाचा गोष्टी लागते घोडा. अशी आकार तुका म्हणे भिडा भक्तीची याद. आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची. तुका म्हणे आता आनंदी आनंद प्राप्त होते. तो सुखरूप होतो, परमानंद रूप होतो. आणि असा परमानंद रूप प्राप्त जीव झालेला त्याला इतस्तता कुठं जावं लागत नाही. तो सरळ वैकुंठ धामाला जातो. वैकुंठ भुवन भगवान करो. या प्रकारची ही भक्तीची स्थिती तुम्हाला भक्ती करून म्हणजे त्या प्रकारे भक्ती करून प्राप्त हो. आणि तुम्ही सुद्धा या साधकाप्रमाणे त्या स्थितीला प्राप्त होत म्हणजे आनंद रूप त्याला प्राप्त होत, समाधानाला प्राप्त होत आणि अंतिम भगवत धामाला म्हणजे वैकुंठ धामाला जावत ही प्रभूचरणी प्रार्थना ठेवतो. आणि सेवा संपतो. जाता जाता तुम्हा सर्वांना सांगून जातो, सर्वांनी आपण जी धर्मशाळा बांधलेली आहे